अख्खी भाजपा माझ्या समोर उतरवतात तरी कमी पडतात. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडली, आणखीन आता काही कचरा मी म्हटलं तसे गोळा करतायत. का करताय एवढं सगळं? अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या. आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही, पण जसं 50 खोके ही जी घोषणा संपूर्ण राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे. ते 2 दिवसापूर्वी बोललेत. किती निर्लज्ज माणसं असतात बघा. आता आम्ही काही टोमणा नाही मारत, खरोखर आहे की नाही मला तुम्ही सांगा. कारण 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे. म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत. मी मन की बात नाही करत, मी जन की बात करतो. मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय. जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन, त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो, ते 2 पक्षांना फोडून आलो. असा निर्लज्जम सदासुखी माणूस. म्हणजे यांचं काय झालंय ते आपल्या किरण मानेने एक पोस्ट टाकले, चांगली टाकले, की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा, दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी 2 घरं फोडून मी श्रीमंत झालो. अरे घर फोड्या, तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस, दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबासारखा बसतोस. तू कसला मर्द रे, तू कसला राजकारणी? पण सगळ्याला त्यांनी घेतले. मिंदे तिकडे गेले, अजित पवार गेले. आणि घटना बाह्य सरकार एवढ्यासाठी मी बोलतोय कारण सर्वोच्च न्यायालयाने परवाच एक बांबू दिला यांना. काय बांबू दिला हे मुद्दामून ती पण बातमी आणले की त्यांनी जे सांगितले की तुम्ही जे पक्षांतर केलं, अजित पवारांच्या वकिलाला सांगितले ही मतदारांची चेष्टा नव्हे काय. आणि त्यापुढे जे सांगितले ते फार महत्वाचं आहे. आणि मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून, माझ्या जनता न्यायालयात मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. फक्त वेळेमध्ये न्याय द्या. जसा एखादा रुग्ण शेवटची घटका मोजत असतो तोपर्यंत त्याला औषध दिलं तर तो जगू शकतो. तो मेल्यानंतर औषधाचं भांडार जरी आणलं तरी काही उपयोग होत नाही. म्हणून मी तुमच्या जनतेच्या न्यायालयाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की हे तुम्ही जे काही सगळं बोलता आहात, आम्हाला एक अभिमान आहे की जशा बाकीच्या संस्था ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरे वगैरे हे भाजपचे घरगडी जरी झाले असले तरी माझी न्याय देवता अजूनही स्वतंत्र आहे, तिच्यामध्ये धाडस आहे. आणि त्याच पुढे त्यांनी न्यायमूर्तींनी जे सांगितले, अजित पवारांना त्यांच्या वकिलांना सांगितले की तुमच्या चिन्हाचा वापर करताना याच्याबद्दल जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला खाली सूचना द्यावी लागेल, लिहावी लागेल. टीव्हीवरती सुद्धा जाहिरात आली तर खाली सूचना लिहावी लागेल. म्हणजे ही सूचना कुठे लिहितात माहितीये तुम्हाला? आता मी असं नाही विचारत तुमच्यापैकी सिगारेट किती ओढतात, कारण मी पण ओढत नाही. पण मला माहितीये सिगारेटच्या पाकिटावरती एक संविधानिक किंवा वैधानिक इशारा दिलेला असतो ना. सिगरेट ओढणं हे आरोग्यास हानिकारक आहे. दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे असं दारूची जाहिरात आणि दारू पितानाची जी काय पिक्चर असतात तेव्हा ते लिहिलं जातं. त्याच प्रकारचा एक इशारा किंवा त्याच प्रकारचा एक संकेत जेव्हा जेव्हा अजित पवार पक्ष चोरून तिकडे बसलेत ते जाहिरात करतील तेव्हा त्या घड्याळाच्या खाली लिहावं लागेल की अजूनही आम्हाला पूर्णपणाने घड्याळ वापरण्याची परवानगी मिळाली नाही. हे जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत ही आमची तात्पुरती निशाणी आहे. मग सर्वोच्च न्यायालयाला मी तेच सांगतोय की ज्या निकषावरती या आमच्या लवाडाने, म्हणजे कोण, लवाद नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि माझ्या हक्काची शिवसेना जी माझ्या वडिलांनी स्थापन केली या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांच्या न्याय हक्कासाठी ती चोराच्या हातात तुम्ही दिली. आमचं चिन्ह तुम्ही त्यांना दिलं.
मग तोच निकष इकडे जसा लागलाय तसा त्यांना लावा आणि त्यांनी सुद्धा धनुष्यबाणाच्या खाली ही जी काही सूचना सुप्रीम कोर्टाने केली ती त्यांना लिहायला भाग पाडा. तर आमचा आणि संपूर्ण जनतेचा न्यायालयावरती जो विश्वास आहे तो अधिक दृढ होईल, अधिक जास्त गडद होईल. का नाही लावायची कोणाचाही पक्ष? अरे मी तर जाहीर सभेत सांगतो, एवढी गर्दी इकडे आले, मी त्या मिंद्यांना सांगतो आणि त्या नार्वेकरांना सांगतो, सगळे पोलीस बाजूला ठेवू, भर त्या गर्दीत जाऊन उभे राहू आणि तुम्ही त्या नार्वेकरांनी सांगायचं शिवसेना कोणाची आणि जनता देईल तो निर्णय मला मान्य आहे, मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हवा की नको का तो दाढीवाला मिंदे पाहिजे हे जनतेला ठरवू द्या, माझी तयारी आहे. जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असतील, जर मी हिंदुत्व सोडलं असेल, तर माझी जनता सांगेल की उद्धव घरी जा, हा दाढीवाला दाढी खाजवेल चालेल पण तोच आमचा प्रमुख आहे. मान्य आहे तुम्हाला? मग उघड उघड लोकशाहीचा खून करतायत आणि मोदीजी औरंगजेबाची वृत्ती आम्ही का नाही म्हणायचं तुम्हाला? कारण तुम्ही त्यावेळेला जसं औरंगजेबाने केलं होतं, मात्र एक बानगुडे सर ते सांगतील जास्त चांगल्या पद्धतीने. औरंगजेबाने आपल्या मराठ्यांबद्दल जे बोलले होते त्यांनी लिहून ठेवलं होतं की हे मराठे म्हणजे 18 पगड जातीचे सगळे आपले मराठी हे या पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत. पहाडी मुलूक हा सगळा पहाडी डोंगर दऱ्या खोरांचा, वीरांचा, शूरांचा, मर्दांचा हा इलाका आहे. या पहाडी मुलकात तमाम दुनियेला ते भारी आहेत. इथे तर पराक्रम शिकवावा लागतच नाही, गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात, जी आज माझ्या समोर बसलेली ती भाल्याची पाती आहेत. मात्र एकच, इकडे दोहीचं बीज खडकावर नुसतं भिरकावलं तरी एवढं रुजतं, एवढं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. हेच त्या औरंगजेबाने आपल्यातलं ओळखलं होतं आणि तीच औरंगजेबी वृत्ती शिवसेना फोडते, काँग्रेस फोडते, राष्ट्रवादी फोडते, आणखीन सगळे फोडते. तोडा फोडा आणि राज्य करा, हे नाही आमचं हिंदुत्व. आज सुद्धा मुस्लिम लोक इकडे आले असतील काय येतात ते सोबत? आम्ही भाजपला सोडलं, आम्ही हिंदुत्व नाही सोडलं, सोडणार नाही, तरी हे माहिती असून सुद्धा ते येत आहेत. कारण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे ना आम्हाला छत्रपतींनी शिकवलं, ना शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. आम्ही आहोत, हिंदू आहोत. तुम्ही दुसरे आणखीन इस्लाम पाळणारे असाल, ख्रिश्चन्स लोक माझ्या सोबत येत आहेत, समोरून येऊन सांगतात की उद्धवजी आप चिंता मत करो, हम पूरे आपके साथ है. कारण ही जी भंपक हिंदुत्वगिरी चाललेली आहे, ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो, नुसतं देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व म्हणतो, आणि हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण देश नासून टाकणारी ही जी भारतीय जनता पक्ष आहे, हा भाडोत्री जनता पक्ष आहे, ते जे म्हणतात ते खरं, ते जे म्हणतात ते हिंदुत्व, हे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही. आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलंय, कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे, हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतंय. चूल पेटवणार पाहिजे, हाताला काम देणार पाहिजे, की घर पेटवणार पाहिजे? आज सुद्धा चंद्रहारला, होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय. शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत. या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. कारण चंद्रहार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला, तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली. चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे, पण चंद्रहार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला आरोतरे बोलतोय. चंद्रहार तुझी अस्सल गदा ही आहे, आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको.
का चंद्रहारला मी दिलं? कारण गेले 10 वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्यांनी तुम्हाला काय दिलं? लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला? काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले? सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय जे तुम्ही सांगत होतात, पाणी सिंचनाची सोय केली का? काही केलेलं नाही. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा आपकी बार 400 पार. काय मी मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला 400 पार म्हणजे काय? खुर्च्यांचं दुकान काढलं तुम्ही? काय किती खुर्च्या? आता 400 पार, पुढच्या वेळेला 500 पार. हा एवढा माझा महाराष्ट्र भोळा नाहीये. माझा भोळा आहे, साधा आहे, पण मूर्ख नाहीये. आणि मोदीजी तुम्ही आज जे फिरता आहात, अहो तुमचे व्हिडिओ दिसतायत. म्हणजे एक तर व्हिडिओ माझ्या टेलिफोन मध्ये आहे, एक त्या नागपूरमध्ये त्या परिसरात मी गेलो होतो, यवतमाळ वाशिम, तिथल्या त्या कलावती म्हणून एक बाई आहे, गरीब बाई. अमित शहानी जोर जोरात सांगितलं, कलावती बाई को घर मोदीजी ने दिया, पानी मोदीजी ने दिया, ये मोदीजी ने दिया, अमुक मोदीजी ने दिया. आणि मग लगेच त्या बाईंचा बाईट घेतला या पत्रकारांनी. ते सगळं खोटं आहे, मोदीजीने मला काही दिलं नाही, मला दिलं ते राहुल गांधींनी दिलं होतं. मग किती खोटं बोलायचं? अहो हे तर सोडून द्या. आणखीन एक बाई अशा होत्या, ती सुद्धा बातमी आहे. पुण्यप्रसून वाजपेयी यांचं एक चॅनल होतं, त्यांना काढलं, तर त्यांनी दुसरं चॅनल सुरू केलं. एका बाई त्या मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांबरोबर थेट संवाद. मग ते एक साध्या बाई कोणती दाखवले त्यांनी खेडेगावातल्या. मग त्यांनी विचारलं कसं आहे, त्या तेव्हा ते बरोबर त्यांच्या नावाने विचारतात, कसं आहे लक्ष्मीबाई? हाँ ठीक हूँ. हाँ कैसा तुझं शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं की नाही? हाँ हो गया. आणि आपण टीव्ही बघताना काय म्हणतो की अरे ही साधी बाई आहे, अगदी गरीब खेड्यातली आहे, ही कशाला खोटं बोलेली? तर खरंच उत्पन्न दुप्पट झालं असेल. पण चॅनेलवाले पण उस्ताद आहे. त्यांनी त्या बाईचा मागोवा घेतला, त्या महिलेचा मागोवा घेतला, तिच्या घरी गेले आणि तिला विचारलं की असं असं तू बोलली तर ते खरं आहे का? तुझी डाळिंबाची काय बाग आहे का? मग गावकऱ्यांनी सांगितलं की डाळिंबाची बाग वगैरे काही नाहीये, ही बाई बिचारी साधी आहे. मग ते म्हणाले की असं कसं बोलले की प्रधानमंत्र्यांनी विचारलं डबल झालं का उत्पन्न? हो बोलली. त्याला काही दिवसापूर्वी केंद्राची एक टीम आली, गावात फिरली, आपको प्रधानमंत्री जी से बात करनी है? हाँ करनी है. आपको करनी है? हाँ. आपको करनी है? हाँ. तो बात करनी होगी तो ट्रेनिंग लेना पडेगा. तर ट्रेनिंग काय? हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही त्याला हे उत्तर द्यायचं. म्हणजे हे सगळं खोट्याचं नाटक गेले 10 वर्ष आपण भोगतोय. आणि तरी सुद्धा आपकी बार यांना लाज कशी वाटत नाही की जनतेला फसवून जनता मेली तरी चालेल. म्हणजे निवडून दिल्यानंतर पहिलं निवडणुकीच्या वेळेला सबका साथ आणि निवडून आल्यानंतर फक्त मेरे दोस्त का विकास. म्हणजे स्वतः कोरडे पाषाण असं झालेलं आहे सगळं. मी नेहमी जे बोलतो, चिडतो मी कुठे? आम्ही कधी तुमच्या कुटुंबावरती बोललोय? अमित शहाजी तुमच्या मुलाबाळांबद्दल कधी बोललोय? पण तुमच्याकडे आज काही मुद्दे नाहीयेत. शिवसेनेवरती तुम्ही टीका करताना काही शिल्लकच राहिलेलं नाहीये. अरे जनाची नाही तर मनाची, पण ते मन तरी जागा असलं पाहिजे, मन तरी संवेदनशील असलं पाहिजे, तर लाज वाटेल. पण ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदीजी आणि अमित शहाजी दोघांनाही संकट काळामध्ये वाचवलं, होय शिवसेना प्रमुखांनी वाचवलं. आणि मोदीजींचं नाव जेव्हा पंतप्रधान पदासाठी भाजपने जाहीर केलं तेव्हा शिवसेनेने पहिला पाठिंबा मोदीजींना दिला होता. म्हणजे संकट काळामध्ये जी शिवसेना प्रमुख तुमच्या मागे, अगदी तुमच्या पुढे ढालीसारखे राहिले. जे वार होत होते ते आमच्या छातीवर आम्ही घेत होतो शिवसेना म्हणून, त्या शिवसेनेला तुम्ही खतम करायला निघालात. 19 साली सुद्धा अमित शहाजी तुम्ही मातोश्रीत आला होतात आणि शिवसेना प्रमुखांसमोर जे लोटांगण घातलं होतं, काय म्हणून तुम्ही आला होतात मातोश्रीत? मीच होतो ना पक्षप्रमुख. आज तुम्ही जे बोंबलतायत बेंबीच्या देठापासून की घराणेशाही म्हणजे यांच्याकडे सगळी गद्दारांची पिलावळ ती चालते. बाप मंत्री, मुलगा आमदार, बाप मुख्यमंत्री, पोरगा खासदार, हे गद्दारांची पिलावळ चालते या ना. पण एक घराणं पक्ष चालवतोय. मग तेव्हाही एकच पक्ष आणि एकच घराणं पक्ष चालवत होता, तेव्हा तुम्हाला येताना लाज नाही वाटली? तुमचे अर्ज भरायला मला बोलवलात, मोदीजी का अर्ज भरायचा आहे, अमित शहाचा अर्ज भरायचा आहे. अहो तेव्हा पण मीच होतो.
पण तेव्हा तुम्हाला मी लागत होतो आणि तुम्हाला असं वाटलं की आता निवडून आलो, स्वतःचं सरकार आलं, आता याला लाथ घातली तरी चालेल, मी एवढा कमकुवत नाहीये, एवढे कमजोर आशीर्वाद घेऊन मी नाही जन्माला आलेलो. हे माझे आशीर्वाद आणि हे माझं कवच, संरक्षक कवच, हे आई जगदंबेच्या कृपेने मला मिळालेलं आहे. आणि या कवचाच्या तेजाशी छेडछाड करण्याचाही तुम्ही प्रयत्न करू नका. राजकारणात जळून भस्म व्हाल, राजकारणात जळून भस्म व्हाल. आणि आता ते जे सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या मुलं पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली. अच्छा, कोणामुळे? आदित्य मुळे? मग उद्धव ठाकरेच्या पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली असेल तर अमित शहाजी तुमच्या पुत्र प्रेमामुळे आपला देश हिंदुस्थान क्रिकेटची फायनल हरली, त्याचं काय? काय त्या यशाला असं काय सोनं लागलंय? काय त्याला बॅट तरी धरता येते? हा, चालतो कसा तुम्ही बघताय, बोलतो कसं तुम्ही बघताय. मग असं ते खाली मुंडी पातळ डुंडी असा चालतो हा तुमचा पोरगा. काय क्रिकेटचा आणि त्याचा संबंध काय? काय म्हणून तुम्ही नेलीत क्रिकेटची फायनल गुजरातला? आणि हा जो सगळा प्रयत्न चाललाय, जे येईल ते गुजरातला नाही, जे येईल ते गुजरातला नाही. आमचं गुजरात बद्दल काही असूया आहे किंवा गुजरात बद्दल काही द्वेष आहे अशातला भाग नाही. पण मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, सगळं येईल ते गुजरातला नेताय. काय इतर देशांनी तुमचं काय घोडं मारले? महाराष्ट्रामध्ये आज जे काय घटनाबाह्य मुख्यमंत्री काहीतरी बडबडलेत, औरंगजेबावरनं पण बडले असतील. त्यांना जसं स्क्रिप्ट येतं तसे ते वाचतात. पण औरंगजेबी वृत्ती बोलल्यानंतर तत्काळ उत्तर देणारे घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांच्या डोळ्यात देखत महाराष्ट्र लुबाडला जातोय, महाराष्ट्र ओरबाडला जातोय, तरी सुद्धा दिल्लीची चाकरी करत, त्यांचे बूट चाटत, त्यांच्या समोर शेपूट हलवत आहेत आणि म्हणे हे बाळासाहेबांचे विचार. मग जे मी सांगतोय की उद्या आमचं इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे, येणारच आहे. पण आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेष भावनेने वागणार नाही. त्यांच्या हक्काचं असेल ते जरूर देऊ, पण इतर राज्यांचं सुद्धा जे काय असेल ते त्यांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि महाराष्ट्रातलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अशी लुटालूट मी होऊ देत नव्हतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, हे सुरतवाले आता महाराजांचा महाराष्ट्र लुटतात, हे तुम्हाला पसंत आहे? अरे इकडे त्यांच्याकडनं कोणी उभा असेल तर असू दे, पण तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूने असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या लुटारूच्या बाजूने असता कामा नये. जर तुम्ही सांगलीचा गौरवशाली इतिहासाचे पाईक असाल, वारसदार असाल, तर मी जे सरळ सांगतोय की एका बाजूला आम्ही देशभक्त आहोत आणि दुसऱ्या बाजूला धर्मामध्ये द्वेष पसरवणारे हे द्वेषभक्त आहेत. अहो साधी गोष्ट, मी परवाच्या इंडिया आघाडीच्या सभेत जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली. लगेच त्या घटनाबाह्य मिंदेच्या पोटात मुरडा आला. हे बघा म्हणे, यांनी यांची सुरुवात बदलून टाकली. हे सगळे मोदी सैनिक, मोदी भक्त. या मोदी भक्तांना मला विचारायचंय, तुमचं प्रेम तुमच्याकडे ठेवा, पण मला सांगा पहिलं, अगदी त्या मिंदेनी सुद्धा सांगावं, तू आता शिवसैनिक नाहीस, तू नमो सैनिक झालेला आहेस. तू नमो सैनिक आहेस, गद्दार आहेस, मोदी भक्त असशील, पण मोदी भक्त हा देशभक्त आहे की नाही पहिलं मला सांगा, आणि मग आमच्या हिंदुत्वावरती बोला. आणि हे जे काय 400 पारचं ज्यांचं नाटक सुरू आहे, हे त्यांचेच एक मंत्री बोललेत की राज्य घटना बदलण्यासाठी आम्हाला 400 पार करायचंय. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे बदलून टाकणार आहे. आणि हा सरळ हुकुमशाहीचा डाव, हा महाराष्ट्र यशस्वी होऊ देणार का, हा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. चंद्रार्थ विजय झालाच आहे, झालाच पाहिजे, करावाच लागेल. कारण तिकडे लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे आणि यांच्या नाकाडावरती टिचून, छाताडावरती भगवा रोवून अस्सल मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहायचा आहे. आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलेलो आहे. तुम्ही जबाबदारी घेणार आहात? सगळे हात वर करून सांगणार आहात? ठीक आहे, मग आपलं ठरलं. आता आपली भेट विजयी मेळाव्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. साहेब, एक पैलवान आपल्या उपस्थितीमध्ये
डोक्यामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतोय. एक लाल मातीतला पैलवान कशा पद्धतीनं श्रीफळ फोडतोय बघूया आपण. आणि लाल मातीतला पैलवान गदेसोबत दिल्ली सर करतोय आणि खऱ्या अर्थानं पैलवान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडतोय. रे जरा हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे. आदरणीय चंद्रहार दादांच्या प्रचाराचा शुभारंभ सुद्धा आदरणीय उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते झाला. मनापासून धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि ना सत्तेची हाव ना राजकारणाचा हवा, सामान्य जनतेसाठी लढतोय शिवा शंभूचा छावा. राष्ट्रगीत चंद्रहार सावधान. राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोला बोला भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. मनगट कमजोर नाही.